कारण खडकवासला धरणामधून आणखीन विसर्ग वाढवला जाणार आहे। आतापर्यंत खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे, तो आता 45,000 क्युसेक केला जाणार आहे। अगदी थोड्याच वेळात हा विसर्ग वाढवला जाईल। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि त्याचमुळे विसर्ग वाढवण्याचा निर्णय पाटबंधारा विभागाने घेतलेला आहे। दुसरीकडे एकता नगरमध्ये यंत्रणा सुद्धा आता सज्ज झाली आहे। अक्षय बडवे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अक्षय, खडकवासला धरणामधून आणखीन विसर्ग वाढवला जाणार आहे, तुम्ही सध्या कोणत्या परिसरात आहात आणि तिथली स्थिती काय आहे? ऋतुजा, सध्या मी एकता नगर मधल्याच परिसरात आहे आणि आपण जर सगळे बघितलं तर माझ्यासोबत हे सगळे इंडियन आर्मीचे जवान आहेत जे गेल्या सकाळी 10 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते त्यांच्याकडून सुरू आहे। एकता नगर हा परिसर जो आहे तो खडकवासला धरणाच्या विसर्गातून जे पाणी सगळं सोडण्यात येतं त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील एकता नगरमध्ये असाच काहीशी पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी खरं तर इंडियन आर्मी असेल, NDRF असेल, अग्निशमन दल असेल, हे प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। माझ्यासोबत काही इंडियन आर्मीचे अधिकारी आहेत। आपले किती जवान या ठिकाणी तैनात आहेत, किती जणांना आपण आतापर्यंत रेस्क्यू केले? सकाळी आम्ही इथे साधारण 10 वाजता आलो होतो आणि आमची 2 ETF टीम टोटल 20 जवान आम्ही इथं रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलो आहोत आणि सकाळपासून आम्ही तिसऱ्यांदा ह्या ठिकाणी आलो आहे आणि इथनं आम्ही सकाळी 2 वृद्ध काकू आणि काका होते त्यांना रेस्क्यू केलं। त्याच्यानंतर काही मुलं आणि लेडीज इथं फसल्या होत्या ज्या कामानिमित्त आल्या होत्या आणि त्यांना पुन्हा एकदा रेस्क्यू करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि आता पुन्हा ह्या बिल्डिंगमध्ये एक काका आणि त्यांचा परिवार फसला आहे, त्यांना घेऊन येण्यासाठी आम्ही आता इथे सध्या आलो आहोत। आपण बघू शकतो की एकता नगर मधला परिसर जो आहे तो सखल भागात मोडला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे जवळपास कमरे एवढं पाणी जे आहे ते आता साठलेलं आहे आणि 5 वाजता खडकवासला धरणातून 45,000चा जो क्युसेक्सचा विसर्ग होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील आता सगळ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे। निश्चित, त्यामुळे गेल्या वेळी जी परिस्थिती उद्भवलेली होती ती टाळण्यासाठी आता प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। पुण्याच्या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे। धरणामधून पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। प्रशासन सज्ज आहे, नागरिकांना त्रास होणार नसल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे। एक चांगलं आहे की याच्यामध्ये मागच्या वेळेस जसं नागरिकांना याची सूचना मिळाली नाही आणि त्यामुळे खूप त्रास झाला, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम आहे, पोलीस आहेत आणि ज्या मला असं वाटतं की शक्यता आपल्याला मदतीच्या म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या त्या ठिकाणी जागेवरती हजर आहेत।